श्री स्वामी समर्थ मित्रांनो, तो उद्या लक्ष्मीपूजन आहे. त्यानिमित्त थोडीशी तयारी करत होतो. म्हणजे की मी पण व्हिडिओ बघितला होता यूट्यूबवर. त्या पद्धतीने एका वाटीला डबल चिकट टेप लावून घेतली आणि त्याच्यावर नाणे लावायचं काम चालू केलं. पण आमची दुर्वा काय मध्ये करत होती. मी म्हणते मी देते मम्मी तुला, मी देते मम्मी, असं मम्मा करून माझ्या मागं लागली होती. मग मी तिच्याच हाताने नाणे चिटकवण्याचं काम चालू होतं. आता माझी दुर्वा मोठी झाली आणि ती मला प्रत्येक कामात चांगली थोडी छोटी मोठी मदत करत असते. कधी काम वाढवून ठेवते तर कधी कामात थोडीशी मदत करते. अशा पद्धतीने माझी लेकीचा सपोर्ट चालू झाला आहे. तर नंतर तिने ते वाटी बनवली होती. ते बघा आता पुढे काय करते ती. मी ठेवली होती लक्ष्मी पुढे नेऊन, पण तिला ती उचलून स्वामी पुढे नेऊन ठेवायची होती. आणि त्यातले सर्व जे नाणे होते तिने ते खाली ओतले होते आणि स्वामी पुढे ठेवायचे, काढायचं काम असं चालू होतं. पण तिने स्वामी पुढे आधी खूप सारे त्यातले काढून ठेवले होते. याचा अर्थ मला काही कळला नाही, पण ती असं का करते ते सुद्धा नाही कळलं. तिने तिथालची रांगोळीसुद्धा मोडली आणि तिथालचं फुलसुद्धा नंतर ते उचलून ठेवत होती. आधी पैसे टाकत होती, नंतर फूल उचलत होती. तिचं काय चाललं होतं मलाच कळत नव्हतं. आणि मला तिला दिवा पोळवण्याची सुद्धा भीती वाटत होती, म्हणून मी तिला धरत होते. तर मला जाऊ द्यात, आमच्या दुर्वाची अशी छोटी मोठी मस्ती चालू असते. तर आता बघा मला 2 ब्लाऊज आलेले आहे, त्याचं काम चालू करायचं होतं. तर शिवायला बसले आणि तितक्यात मुलींनी आणून तिला माझ्या मागं ठेवून गेल्या. तर त्यांना पण काम होतं, त्याच्यामुळे मग दुर्वाला आधी झोप घातला, नंतर काम करायला सुरुवात घेतली. पण तिने काय मला काम करून द्यायचं नव्हतं वाटतं तिला. नंतर तिला झोप घालून सर्व काम आवरलं माझं 6 वाजेपर्यंत. तर नंतर आणखीन घरातलं खूप सारं काम राहिलं होतं. ब्लाऊज कंप्लीट झालं होतं आणि एक थोडंसं राहिलं होतं. नंतर आणखीन दिवे लावायचे होते, घर झाडायचं होतं, स्वयंपाक करायचा होता, पाणी भरायचं होतं, असे खूप सारे कामं राहिले होते. आणि त्यात मेन म्हणजे दुर्वाला सुद्धा दवाखान्यात नेऊन आणायचं होतं. शिवून तर झालं आहे, पण खाली बघा किती मोठा पसारा पडला, ते सुद्धा आवरायचं आहे. तर नंतर मस्तपैकी अशी भाजी केली. तर असा होता माझा आजचा दिवस. बाय गाईज.